मित्रांनो, शनिवार आणि रविवार हे 2 दिवस म्हणजे नोकरदार माणसांसाठी एखाद्या सरकारी सुट्टीपेक्षाही मोठा सण असतोय आणि बऱ्याच दिवसांनी आम्हाला हा दुर्मिळ मोकळा वेळ मिळाला होता. आणि म्हणूनच आमच्या इन्फ्लुएन्सरने ठरवलं, की आज आपण एफ-सी रोडला शॉपिंगला जाणार. आता शॉपिंग हा शब्द ऐकल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर जो रिएक्शन असतोय, तसाच काहीसा रिएक्शन माझ्याही चेहऱ्यावर होता. पण नवऱ्याच्या आयुष्यात नाही हा ऑप्शन असतोय कुठे? आणि सुरुवात झाली गरम-गरम आप्प्यांपासून आणि एफ-सी रोडवरची सगळी पब्लिक ही Instagram रीलमधूनच बाहेर आलेत असंच वाटत होतं. LinkedInवर जॉब मिळो न मिळो, पण एफ-सी रोडवर लोक गर्लफ्रेंडसाठी हायरिंग करत होते. फ्री हग्सवाला भाऊ पॉझिटिव्ह एनर्जी देत होता आणि गर्लफ्रेंडवाला भाऊ पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची वाट बघत होता. डेटिंग ॲपचं सर्व्हर डाऊन झाला असावं बहुतेक, म्हणून भाई लोकांनी डायरेक्ट एफ-सी रोडवर स्टॉल लावला होता. त्या भावांचा कॉन्फिडन्स पाहून मला स्वतःचा रिझ्यूम अपडेट करावासा वाटला. जसं मॅग्नेटला लोखंड ओढलं जातं, तसं मॅडम डायरेक्ट स्टॉलकडे ओढल्या गेल्या. आणि ज्या स्पीडने धपाटे आमचे संपले, तसं मला वाटलं की आता स्टॉलवालाच विचारेल की मॅडम, पार्सल बांधू की डायरेक्ट तवाच? शॉपिंग झाल्यानंतर इन्फ्लुएन्सरच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता आणि माझ्या डोक्यात फक्त यूपीआयच्या नोटिफिकेशनच फिरत होत्या. तर चला मंडळी, आता ब्लॉग इथेच संपवतो, नाहीतर इन्फ्लुएन्सर मॅडमला अजून एखादा स्टॉल दिसायचा आणि म्हणायच्या, भैया एक इतने को दोगे भैया.